नमस्कार. गेलेल्या कार्तिकीच्या अनुभवानंतर जे वाढणाऱ्या गर्दीचं महत्त्व लक्षात घेऊन नियोजन आम्ही खाली अशा पद्धतीने केलेलं आहे की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो मनुष्यबळाचा. कारण आपल्या ग्रामीण रुग्णालयाचा स्टाफ आपला 30 बेडच्यानुसार 25 ते 27च असतो. त्याच्यामुळे आपल्याला अतिरिक्त मनुष्यबळाची गरज लागते. आणि आपले गावामध्ये शहरामध्ये 10 बूथ असतात. त्याच्यामध्ये माऊली मंदिराचे 2 आहे, घाट परिसर आहे, चोरोली फाटा आहे, मोशी रोड आहे, पद्मावती चौक आहे, त्याच्यानंतर वडगाव रोड आहे आणि वैतागेश्वर मंदिराच्या जवळ आहे. अशा प्रकारे मग प्रत्येक बूथवर आपल्याला 4 ते 5 मनुष्यबळ अशा आणि रुग्णालयामध्ये लागणारं वेगळं अशा पद्धतीनं आपण प्रत्येक केडरचे म्हणजे वैद्यकीय अधिकारी, स्पेशालिस्टमध्ये हाडाचे तज्ज्ञ किंवा मेडिसिन किंवा सर्जरी, डोळ्याचे डॉक्टर किंवा नाक कान घशाचे डॉक्टर, स्किनचे डॉक्टर, स्त्रीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ अशी मॅनपॉवर मागून घेत असतो. त्याच्यानंतर स्टाफ नर्सेस, त्याच्यानंतर लॅब प्रयोगशाळेचे, एक्सरेचे, त्याच्यानंतर आपले फार्मसी म्हणजे गोळ्या औषध वाटपाचे अधिकारी. अशा पद्धतीने आपण जवळजवळ 200च्या पुढे 200-250च्या घरामध्ये एक अतिरिक्त मॅनपॉवर मागून घेतलेली आहे आणि ती हजर झालेली आहे. आणि 1-2 कालपासून आपले बूथ पण चालू झालेले आहे, 10च्या 10 बूथ. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण अशी केली आहे की म्हणजे गेल्या 2-3 यात्रेपासून आपल्याला इमर्जन्सीचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे अटॅक येऊन होणारी इमर्जन्सी किंवा पाण्यात बुडणाऱ्या इमर्जन्सी किंवा उष्माघातानं होणारी इमर्जन्सीज किंवा दूषित पाण्यामुळं किंवा खाण्यामुळं काही होणाऱ्या इमर्जन्सीज असतात. त्यांना हँडल करण्यासाठी आपण 5 बेड आपले 30पैकी ICUचे केलेले आहेत म्हणजे आपत्कालीन सेवेसाठी. तर त्याच्यासाठी लागणारं इमर्जन्सी मेडिसिन किंवा व्हेंटिलेटर आपण वरिष्ठ स्तरावरून मागवण्यात आलेलं आणि ते सेट झालेलं आहे. त्याच्यानंतर माऊली मंदिरामधले सुद्धा आपण 2 जे बूथ दिलेले आहे त्याच्यातलं 1 बूथ आपण ICUचं केलेलं आहे म्हणजे तिथं आपण बेड आणि ऑक्सिजन, ECG मशीन वगैरे सगळं दिलेलं आहे. तिसरा प्रश्न आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळं दूषित पाणी पिण्यात येतं किंवा अजून इकडचं तिकडचं खाण्यात येतं. त्याच्यामुळं डायरिया डिसेंट्रीचे पेशंट वाढू शकतात किंवा मच्छर उत्पत्ती जास्त होऊ शकते. त्याच्यामुळं आम्ही काय म्हणतात त्याला साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे. त्याच्यानंतर जे खाजगी रुग्णालय आहेत तर ते खाजगी रुग्णालय आपल्याकडे जवळजवळ 15 ते 16 खाजगी रुग्णालय आणि त्यांची बेडची संख्या जर गृहीत धरली तर 266 बेड आहेत खाजगी रुग्णालयाचे. पैकी आपण त्यांना 40% बेड आरक्षित करायला सांगितले. त्या अनुषंगानं आपल्याला त्यांचे 104 बेड अवेलेबल झालेले आहेत. समजा जर काही मास कॅज्युलिटी झाली तर आपल्याला ते बेड पण अवेलेबल राहणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला समजा बूथवर काही इमर्जन्सी झाली तर बूथपासून रुग्णालयापर्यंत आणण्यासाठी आणि रुग्णालयात जर मॅनेज नाही झाली तर इथून सिव्हिल हॉस्पिटल किंवा YCM हॉस्पिटलला संदर्भित करण्यासाठी आपल्याकडं 108 आणि 105च्या अशा जवळजवळ 7 ते 8 ॲम्ब्युलन्सेस आहेत. त्याच्यानंतर अजून व्यवस्था म्हटल्यानंतर आपल्याला स्वच्छतेसाठी कर्मचारी मिळालेले आहेत. आपले 3ही टाईम आपले टॉयलेट, बाथरूम सगळं कसं स्वच्छ राहील त्याच्यातून काही बाधा होऊ नये म्हणून ती पण आम्ही काळजी घेत आहोत. त्याच्यानंतर आपलं आरोग्यविषयक सगळं साहित्य आपण डिस्प्ले केलेलं आहे की येता जाता लोकांनी ते वाचावं आणि त्याच्यातूनही माहिती घ्यावी. त्याच्यानंतर अजून आपले पावसामध्ये काही म्हणजे कोणी भिजू नये म्हणून आपण बाहेर मंडपाची सोय केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून IEC ब्युरोकडून पण छत्र्या आणि तंबू मिळालेले आहेत. अशापैकी बऱ्यापैकी आम्ही व्यवस्था केलेली आहे. मनुष्यबळ आहे, इमर्जन्सी सेवा आहे, औषधाचा पुरेसा साठा आम्ही उपलब्ध करून घेतलेला आहे की जेणेकरून आपली प्रस्थान होईपर्यंत औषधं कुठेच तुटवडा होऊ नये अशा पद्धतीची व्यवस्था आपण केलेली आहे की त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. आम्ही तर त्यांच्या आरोग्यासाठी तत्पर आहोतच, परंतु त्यांनी पण खाताना किंवा कुठलं पाणी पिताना हॉटेलमध्ये जाताना आपल्या आरोग्याची काळजी घेऊन उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत आणि स्वतःची काळजी घ्यावी. थोडं काही झालं किंवा काही प्रॉब्लेम वाटला तर आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. आषाढीसाठी येणाऱ्या भाविक, इकडून तिकडून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आळंदी ग्रामीण रुग्णालय आणि आमचे बूथ 24/7 सेवेसाठी, आरोग्य सेवेसाठी तत्पर आहोत. जरूर संपर्क करावा आणि लाभ घ्यावा.